हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी आदर्श स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर फ्रेंड्स, आपण आज ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो आपला आज विषय आहे शेती. हो, शेतीच. आज शेती का बरं केली पाहिजे, आज शेती करणं का गरजेचं झालं आहे आणि आज शेती करणं का महत्त्वाचं आहे, ह्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या पोरांना आज शेती का केली पाहिजे. 2025 चालू झाला आहे. 2025मध्ये आपण काहीतरी नवीन सुरुवात केली पाहिजे. 2025मध्ये आपण शेतीकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण आज सरकारसुद्धा म्हणत आहे नोकरी नाही आहे, नोकरी नाही, स्वतःचा काहीतरी व्यवसाय करा, स्वावलंबी बना. तर आज आपण शेतीकडे लक्ष दिलं पाहिजे. काहून? कारण आपल्याकडे शेती हे पारंपरिक चालत आहे. शेती हे एक पारंपरिक आहे, म्हणजे पिढ्यानपिढ्या आज आपल्याकडे शेती आहे आणि आपण शेतीकडे दुर्लक्ष करत आहोत. मला सांगा ना, आज एखाद्या कारखानदाराचा मुलगा तो समोर चालून काय करतो? समोर चालून तो आपला कारखानाच चालवतो आहे, समोर चालून तो कारखान्यालाच वाढवतो आहे, समोर चालून तो कारखान्यालाच मोठं करतो आहे. म्हणजे तो मोठा बनत चालला आहे, कारखाना वाढवत चालला आहे. तसंच जर आज तुम्ही एका नेत्याच्या मुलाचा जर विचार केला तर तो काय करतो आहे? तो स्वतःच्या बापाची जी गादी आहे ना, त्या गादीवरच बसत आहे, राजकारणच करतो आहे. तर आज साधं कटिंग करणारवाल्यांचा जर विचार केला आपण, तर कटिंग करणारवाल्यांचा मुलगा काय करतो आहे? तो आपला व्यवसाय कधी सोडत नाही, तो कटिंगचा कधी धंदा सोडत नाही आहे. आणि आज कटिंगचा धंद्यामध्ये किती प्रॉफिट कमवतो आहे तो. आज साधा कटिंग आणि दाढी करतो जर म्हटलं तर 150 रुपये खर्च करावा लागतो. 10 दाढी 10 कटिंग जर करत असेल तर दिवसाला 1500 रुपये तो आज कमवत आहे. तर मग आज आपण आपला पारंपरिक व्यवसाय जे पिढ्यानपिढ्या आपल्याकडे चालत आला आहे, शेती, आपण शेतीकडे का बरं लक्ष नाही देत? काहून? शेतीमध्ये फायदा नाही आहे का? पहिल्याचा जर विचार केला तर ठीक आहे, पहिले शेती करणं हे कठीण काम होतं. आता पण कठीण आहे, आता पण सोपी आहे असं नाही म्हणता येणार. पण आता सरकार लक्ष देत आहे, सरकार शेतीकडे लक्ष देत आहे. सरकारनं जर म्हटलं तर आज आपल्याला पीक कर्जसुद्धा देत आहे. जर शेती करण्यासाठी जर आपल्याकडे पैसे नसेल तर आज सरकार आपल्याला शेती करण्यासाठी पीक कर्ज देत, क्रॉप लोन म्हणतो आपण त्याला. सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या योजनासुद्धा देत आहे. जर योजनांचा जर विचार केला तर PM किसान योजना, जे लहान शेतकरी आहे ज्यांच्याकडे 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे अशा शेतकऱ्यांना सरकार वार्षिक 6000 रुपये देतो मदत म्हणून. सोबतच जर विचार केला ना, सॉईल टेस्ट स्कीम आहे, म्हणजे आपण आपल्या मातीचंच परीक्षण करू शकतो. म्हणजे आपल्या मातीमध्ये कोणत्या प्रकारचे घटक आढळतात, आपली माती कशी आहे, पिकाऊ आहे की नाही, आपण आपल्या मातीची टेस्टिंग करू शकतो, आपण आपल्या मातीचं परीक्षण करू शकतो. म्हणजे अशाच बहुत साऱ्या स्कीम आहेत. जर आज आपल्या जर पिकाचं जर नुकसान होत असेल तर फसल विमा योजनासुद्धा आज सरकारनं काढली आहे. आज खरीप पिकंसुद्धा, रब्बी पिकंसुद्धा, कोणत्याही जर पिकाचं जर नुकसान होत असेल, कोणत्याही पिकाचं जर आज नुकसान होत असेल तर आज आपल्याला विमा मिळतो. जर आपत्तीजनक परिस्थिती असेल आणि आपल्या पिकाचं जर नुकसान झालं असेल तर आपल्याला सरकार मदत करते. पहिलेचा जर विचार केला तर आपल्याला शेती करायसाठी बैलांवर डिपेंड राहावं लागत होतं, पण आता तसं नाही आहे. आज आपल्याकडे ट्रॅक्टर आले आहे, हार्वेस्टर आले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे उपकरण आज मार्केटमध्ये आहेत. म्हणजे आज शेती करणं सोपी झालं आहे, म्हणजे आज शेतीला गती आली आहे. बरोबर आहे ना? जर आपण विचार केला, आज आपल्याला चांगल्या क्वालिटीचे बी बियाणे आज आपल्याला मार्केटमध्ये मिळत आहेत. चांगल्या क्वालिटीचे, उत्तम क्वालिटीचे बी बियाणे आज मार्केटमध्ये मिळत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक औषधी म्हणा, आज प्रत्येक गोष्ट आपल्याला मार्केटमध्ये मिळत आहे. मग ते ऑर्गॅनिक असो का रासायनिक असो, असं कुठल्याही प्रकारचं औषध नसेल जे आपल्याला मार्केटमध्ये मिळत नाही. प्रत्येक प्रकारचं आज औषध आपल्याला मार्केटमध्ये मिळत आहे. म्हणजे आज आपण आपल्या पिकांची रक्षा किडांपासून करू शकत आहोत. म्हणजे जेणेकरून आपला उत्पन्नसुद्धा वाढलं आहे, आणि उत्पन्न वाढलं म्हणजे आपला नफासुद्धा वाढला आहे. बरोबर आहे ना? तर मग आज आपण शेतीकडे का बरं लक्ष नाही देत आहोत? आपण शेतीकडे लक्ष दिलं पाहिजे, शेतीला वाढवलं पाहिजे, शेतीला मोठं केलं पाहिजे. आज 2025मध्ये आज सुरुवात आहे 2025ची. 2025च्या सुरुवातीकडे जर आपण शेतकऱ्याच्या पोरांना जर शेतीकडे लक्ष दिलं तर आपण शेतीमधून पण चांगला नफा कमवू शकतो. आज आपण पारंपरिक शेतीकडून आज आधुनिक शेतीकडे वळलो. आपला देश प्रगतशील देश आहे. बरोबर आहे ना?
तर आज आपण प्रगती करत चाललो आहोत. आपल्याकडे बैलांवर डिपेंड राहणं सुटलं आहे. आज आपण ट्रॅक्टर, हार्वेस्टर सर्व काही आपल्याकडे आले आहे. प्रत्येक गोष्ट आज आपल्याकडे आहे आणि आपण आधुनिक शेतीकडे वळलो आहोत. आज आपण शेतीकडे एक करिअर म्हणून सुद्धा बघू शकत आहोत. तर मग का बरं आज 2025मध्ये शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलवला नाही पाहिजे. आपण शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलवला पाहिजे. आपण शेती केली पाहिजे. शेतीमधून नफा कमवला पाहिजे. प्रत्येक गोष्ट होऊ शकते जर जिद्द असेल तर. तर म्हणून आज 2025च्या सुरुवातीला आपण शेतीकडे लक्ष देऊ, शेतीला वाढवू आणि शेतीला मोठं करू. म्हणून आज शेतकऱ्यांच्या पुराण शेती केली पाहिजे. तर कसा वाटला आपला व्हिडिओ हा आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी पण दाबून द्या. असंच भेटू कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत चला